सरी संघाचा चढाई 72 यावेळेस चढाई करतात 3 नंबरच्या जर्सीमध्ये. परंतु माघारी परततोय प्रत्युत्तर दाखल. यावेळेस मात्र सरी संघाचा एक मजबूत देहमान लावलेला चढाई मात्र आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. प्रत्युत्तर दाखल 1 नंबरचा खेळाडू बघायला मिळतोय. उभ्या कितपत एफर्ट्स त्याच्या माध्यमातून लावले जातात. बोरसे 3 तर सरी 0 अशी गुणतालिका आपल्याला बघायला मिळते. चला मित्रांनो, यानंतर पुढील होणारा सामना असेल जय हनुमान तळेखार विरुद्ध ओमसाई कोळवे. आपण तयारीत राहायचं. आपल्याकरता हा पहिला पुकार. जय हनुमान तळेखार विरुद्ध ओमसाई कोळवे आपण तयारीत राहायचं आहे. जय बजरंग तळेखार विरुद्ध ओमसाई कोळवे आपण तयारीत राहा मित्रांनो. क्रमांक 3 आपल्याला बघायला मिळतं. 5 विरुद्ध 1 असा सामना असेल. गुण मिळवणं सहज शक्य होणार नाही मित्रांनो. ज्यावेळेस पत्र नवोदित खेळाडू सरी संघाच्या माध्यमातून 4.5 4 आणि 2 अशी गुणतालिका. 2 गुणांची आघाडी निश्चितच बोरजे संघाकडे असेल, परंतु ही ऍडव्हान्स टॅकल.
तुमची रेड घ्या ना, रेड घ्या तुमची. तो राहू दे तिकडचा, तुम्ही रेड घ्या, रेड घ्या. एवढा रेड नको त्याची. आता तुम्ही दुसरा रेड घ्या, तुम्ही रेड नको. अरे असं थोडी असते. काय बोला तुम्ही आता असं. या वेळेस मात्र थर्ड रेड सक्सेस होतीये अर्थातच बोर्जे संघाच्या माध्यमातून. चला मित्रांनो, यानंतर पुढील होणारा सामना आपल्याकरिता दुसरा पुकार ओमसाई कोळवे विरुद्ध जय बजरंग तळेकर आपण तयारीत राहायचं आहे. आपल्याकरिता दुसरा पुकार. आता मात्र मध्यंतरानंतर सामन्याला पण शक्य होते सुरुवात. बघूया 72 कितपत गुणांची लयलूट करतोय. जर ही आघाडी कायम ठेवली आणि जर ही आघाडी टिकवली तर मात्र निश्चितच विजय संपादन करू शकता. आणि हा विजय मित्रांनो नुसता विजय असणार आहे, तर हा विजय म्हणजे आपली विजयाच्या दिशेने खऱ्या अर्थाने वाटचाल असणार आहे. कारण हा विजय तुम्हाला क्वार्टर फायनल पर्यंत घेऊन जाणार आहे. त्यामुळे हा विजय प्रत्येक संघासाठी अत्यंत महत्वाचा असेल. यावेळेस मात्र जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते 11 नंबरच्या माध्यमातून. एक मजबूत देहमादार आपल्याला 72 आपल्याला यावेळेस बघायला मिळतोय बोर्जे संघाचा. छाळे करता जर्सी क्रमांक 9 एक सडपातळ बंध्या 72 आहात. सिद्धिविनायक सरी देखील नामवंत खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. कुमारगड किशोर गटामध्ये चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स या सिद्धिविनायक सरी संघाचा आपण पाहिला मित्रांनो. यावेळेस मात्र निश्चितच जवळ अंदाज मानला होता की पक्कड होती आहे, परंतु त्या अंदाजानं त्या ठिकाणी खोटं ठरवलंय आणि निश्चितच चढाई मात्र सक्सेसफुल होतोय. जबरदस्त एफर्ट त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. टाइमआउट बोर्जे, फर्स्ट टाइमआउट बोर्जे 3 पॉइंट घे त्यांचं. 9-3 ना. सामना संपायला शेवटचे 5 मिनिटं. 3 पॉइंट बोलले. यावेळेस पत्र जर्सी क्रमांक 11 अनुज पाटील. एक मजबूत देह बांधणार आपल्याला चढाई बहादूर. निश्चितच हा
देखील खेळाडू या रायगड जिल्ह्याचं भविष्य आहे. त्याला प्रत्युत्तर दाखल. यावेळेस मात्र जबरदस्त एफर्ट्स होते, परंतु त्या एफर्ट्सला त्या ठिकाणी निश्चितच खिंडारा पाडलाय, सक्सेसफुल करून दाखवलंय. एक जबरदस्त पकड गुरुजी संघाच्या माध्यमातून. आता मात्र 3 आणि 13 शेवटची 4 मिनिटं असेल सामना संपायला. तिसरा पण अंतिम पुकार आपण मैदानाकडे चालायचा आहे मित्रांनो. ओमसाई कोळवे विरुद्ध जय बजरंग तळेखार, दोन्ही संघांना विनंती आपण मैदानाकडे चालायचं आहे. तिसरा पण अंतिम पुकार आपल्याकरिता. ओमसाई कोळवे विरुद्ध जय बजरंग तळेखार, कृपया आपण चला. नाही लाईन आहे. अरे लाईन पूर्ण खेचली. आता मात्र थर्ड रेड. ये पोरा इकडे या खेळाडू मित्रांनो वारंवार थर्ड रेड सक्सेस करून दाखवल्यात. बघा ह्या थर्ड रेड मध्ये कितपत, परंतु यावेळेस जबरदस्त प्रकार आपल्याला बघायला मिळते. रेड बघा. तुटीत काळाचा अवलंब केला जातो. भूषण जाऊ दे. आता मात्र 8 आणि 13 5 गुणांचा फरक निश्चितच असणार आहे दोन संघांच्या दरम्यान. परंतु हा 5 गुणांचा फरक निश्चितच हा लोणाचा बोजा परतला तर सहजरित्या त्या ठिकाणी बदलू शकतो. लगेच लोन घेतला काय मॅच होईल आता मात्र सामना येतोय मित्रांनो. 14 आणि 13 एक गुणाची नाम मात्र आहे. आता मात्र सार्थक थळे ज्या खेळाडूने निश्चितच सामन्यामध्ये इतका मोठा बदल घडवून आणला तोच सार्थक यावेळी चढाई करिता बघूया कितपत प्रयत्न करतोय. समोर अनुज पाटील असे हे विसरून चालणार नाही. यावेळेस मात्र एफर्ट्स त्या ठिकाणी कमी पडले सार्थकचे. एक जबरदस्त टीम वर्क आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त पकड खेळाडूच्या हाताला मार लागतो. लक्षात शेवटचा 1 मिनिटाचा सामना संपायला. आणि आता मात्र आपण अंतिम टप्प्यामध्ये आलेली ही रोमहर्षक लढत आपण पाहतोय. 13 आणि 15 2 गुणांनी आघाडीवरती गावदेव बोर्जे संघ निश्चितच आपल्याला बघायला मिळतोय. चल धर मस्त. अनुज पाटील जबरदस्त पकड. जाऊन उभा राहा फक्त भूषण. जाऊन उभा राहा फक्त. उभाच राहा. उभा राहा फक्त. टाइम कन परत मार खात.